हादसे को लेकर गंभीर आरोप लगाया है। उन्होंने कहा है कि घटना के समय मौके पर एम्बुलेंस उपलब्ध नहीं थी और अग्निशमन विभाग की एक भी गाड़ी समय पर नहीं पहुंची। आग बुझाने के लिए पास की एक सोलर कंपनी से दमकल वाहन मंगवाना पड़ा। उन्होंने बताया कि विस्फोट के समय गेट के पास मौजूद 2-3 लोग बाहर निकल सके, लेकिन अंदर काम कर रहे अन्य मजदूर बाहर नहीं निकल पाए। फिस्टे ने आरोप लगाया कि सुरक्षा के नाम पर कोई ठोस व्यवस्था नहीं की थी और मजदूरों के साथ लगातार प्रताड़ना जैसी स्थिति बनी हुई थी। संगठन की ओर से कई बार कंपनी प्रबंधक को पत्र लिखकर सुरक्षा व्यवस्था सुधारने की मांग की गई, लेकिन कोई कार्रवाई नहीं की गई। सर, मी पियुष फिस्के, महाराष्ट्र कामगार बारूद संघटनेचा उपाध्यक्ष। इथे हे काही पहिल्यांदा घडलेली गोष्ट नाही आहे आणि त्रुट्या म्हणायला गेलं तर तिथे त्यांची एक ॲम्ब्युलन्स अवेलेबल आहे, फक्त फायर ब्रिगेडची गाडी नाही आहे। वेळेवर सोलार कंपनीकडनं फायर ब्रिगेडची गाडी हा इन्सिडेंट जेव्हा सकाळी घडला तेव्हा वेळेवर फायर ब्रिगेडची गाडी सोलार कंपनीकडनं पाठवण्यात आली आणि आम्ही जे तिथे प्रत्यक्षरित्या पाहून आलो, म्हणजे इतकी विभत्स परिस्थिती होती की न बघण्यासारखी होती। कोणाचे हात तुटलेले आहे, कोणाचे पाय तुटलेले आहे, कोणी खिडकीत पडून म्हणजे अटकलेली बॉडी जळून राहिली आहे, अशी परिस्थिती होती। आता गेलेल्यांची संख्या जर बघायला गेलं तिथे त्या प्लांटमध्ये 43 लोक काम करून आले होते, ज्यापैकी जवळपास तिथल्या कामगारांचं असं म्हणणं आहे की 2 ते 3 लोक फक्त जे बाहेर निघू शकले, जे गेटजवळ होते। बाकीच्यांची तर अशी परिस्थिती होती की बाहेरही पडू शकत होते। आणि सेफ्टी नॉर्म्सवर बघायला गेलं सर, फायर इन्स्टिग्युशन नाही आहे किंवा कुठलीच गोष्ट तिथे सेफ्टीच्या नॉर्म्सवर नाही आहे। फक्त कामगारांचं एक प्रकारचं छळ किंवा जीव घेणं अशी परिस्थिती करून टाकली आणि इतक्यादा वारंवार सांगूनही त्यांनी अजूनपर्यंत काही बदल घडून आणले नाही। संघटनेतर्फे काही पत्रव्यवहार झाला होता का? संघटनेतर्फे सर भरपूरदा पत्रव्यवहार झाला आहे यांना की नाही तुम्ही तुमच्या इथे सगळ्या गोष्टी करा, पण अजूनही त्यांनी कुठल्याच गोष्टीवर अंमलबजावणी केलेली नाही आहे। शासकीय सर, मागणी एवढीच आहे की जे गेलेले आहे किंवा जे डिझॅबिलिटी झालेल्या लोकांना तुम्ही मोबदला द्याल, पण असा द्या की त्यांचा पूर्ण आयुष्याचा, कारण खूप सगळे जण असे होते ज्यांच्यावर पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह होता, असेही काही लोक गेले, तर त्यांना कंपनीतर्फे मोबदला देण्यात यावा। आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या संघटनेचे अध्यक्ष श्री स्वप्नीलदादा वानखडे करतील आणि आशा बाळगतो की बाकी सगळे जे आमदार खासदार जे लोक म्हणजे जे मंडळी आहे किंवा मंत्री साहेब आहे ते या गोष्टीवर कडक ॲक्शन घेतील, एवढीच आमची आशा आहे। आणि एवढीच हे तर आता तरी यानंतर हे झालं, पण हे भरपूरदा झालं, आता तरी का कंपनीवर कडक कार्यवाही करण्यात यावी आणि जे सेफ्टी नॉर्म्स वगैरे त्या सगळ्या गोष्टींची पाळणूक त्या कंपनीला करून त्यावर कडक कारवाई करण्यात यावी, ही आमची मागणी राहील।